राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. माता की वंदे. मंचावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे जनधन भवन शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय वाय टी देशमुख साहेब, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, या मंचावर उपस्थित असणारे या विद्यालय संकुलाचे मुख्याध्यापक सन्माननीय पालवे सर, मंचावर उपस्थित असणारे आमचे सन्माननीय अनिल भगतजी, नितीनभाई पाटील, विकास गरजजी, रविशेख पाटील, रविशेख भगत, नरेश नेतकर, सुनील झुंजाराव, राजेश्वर शर्मा, देवदास केळकरजी, उपस्थित असणारे आपल्या रोडपालीचे माजी सरपंच सन्मान्य अरुण शेठ, सन्माननीय यशवंत शेठ, माजी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ शेठ, या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या सर्व भगिनी, सर्व उपस्थित मंचावरील आणि समोरचे सर्व बंधू, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गुणवंत विद्यार्थी, उपस्थित असणारे सर्वच या गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, आज उपस्थित असणारे सर्व सहकारी, भारतीय जनता पार्टीचे, भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी सहकारी, सर्व उपस्थित असणारे सहकारी आणि ज्यांचा वाढदिवस साजरा करताना सतत दिवसभर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेची सेवा करतोय, अशा आपल्या सर्वांचे सहकारी, कळंबोली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि माजी स्थायी समितीचे सभापती अमर पाटील, उपस्थित सर्वच भगिनी आणि बंधू, मी सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या बरोबर अमर पाटील यांना त्यांच्या 25व्या वाढदिवसाच्या 38व्या वाढदिवसाच्या मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी 62 वाढदिवस आणखी मोठ्या धूमधडाक्यात साजरे करावे अशा मी त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो. खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाला वाढदिवसाचं आणि तेही स्वतःच्या वाढदिवसाचं विशेष अप्रूप असतं. आपला वाढदिवस आहे, तो वाढदिवस जर उद्या असला तर आदल्या दिवसापासून आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना शिजायला लागतात. कसं उद्या मी कुठले कपडे घालेन, उद्या मला कोण कोण भेटतील, माझ्या मित्रांना, मैत्रिणींना, माझ्या नातेवाईकांना माझा वाढदिवस माहिती आहे ना, याची अशी खात्री करावीशी वाटते. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रत्येक जण आपल्याला शुभेच्छा देतो, मनातून आपण सुखावतो की आपल्याविषयी या सगळ्यांच्या भावना इतक्या चांगल्या आहेत आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर, ज्येष्ठांनी आशीर्वाद दिल्यानंतर आपण अधिक खुलत जातो आणि हे चित्र आपल्याला दरवर्षी जाणवत राहतं. आपल्या घरातला वाढदिवस असला, आपल्या लहान भावाचा, लहान बहिणीचा वाढदिवस असला की त्याही वेळेला आपल्याला हे जाणवतं की अशा पद्धतीचा वाढदिवस हा कसा आनंदाचा एका अर्थानं सोहळा असतो. आपल्या घरातला ज्येष्ठांचा वाढदिवस आपण ज्या वेळेला साजरा करतो, तो साजरा करत असताना त्यांच्याही चेहऱ्यावरती हे समाधान असतं की आपला वाढदिवस हा अशा पद्धतीनं सर्व कुटुंब एकत्र येऊन साजरा केला जातो. मग मला या ठिकाणी अमर पाटील यांचं विशेष अभिनंदन करायचं आहे की वाढदिवस त्यांची याच्या आधी 37 झाले, पण आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर आनंद तेव्हाच असेल ज्या वेळेला कळंबोली वासियांना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण मदत करू. आपला वाढदिवस आनंदी तेव्हा असेल ज्या वेळेला आम्ही त्यांच्या आरोग्यविषयक समस्या यांचं निदान करू, त्यांना उपचाराची मदत करू. आणि मग सकाळपासून कळंबोलीमधल्या 3 वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कुठेतरी नेत्रचिकित्सा, त्यांना चष्मे वाटप असेल, कुठेतरी हृदयाच्या रिलेटेड रोग असतील किंवा स्त्रियांचे आजार असतील त्यांना त्याच्या बाबतीतली मदत असेल, आणि कुठे या म्हणजे आपण म्हणूया हाडांचे डॉक्टर आहेत, कुठे त्या पद्धतीनं हवी असलेली मदत असेल. या प्रत्येक वेगवेगळ्या
अशा पद्धतीच्या सेवेच्या माध्यमातून आपल्या कळंबोली वासियांच्या चेहऱ्यावरती हास्य यावं, हास्य फुलावं, हा अमर पाटील यांचा प्रयत्न होता. आणि दिवसभर पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करता करता आता संध्याकाळी कळंबोली मधल्या नव्या पिढीच्या चेहऱ्यावरती हे हास्य कायम राहावं. आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा यश मिळवतो आणि ते यश कोणीच त्याचं कौतुक केलं नाही तर माणूस काही अंशी हिरमुसला होतो. आज तुम्ही जे यश मिळवलेलं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अमर पाटील यांनी घेतला. त्याबद्दल अमर पाटीलजी मी तुमचं पुन्हा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. कळंबोली आणि या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी काम करते. वेगवेगळ्या सुविधा कळंबोली वासियांना दिल्या पाहिजेत याच्यासाठीचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे रस्त्यांपासून, गटारांपासून, अन्य बगीचांपासून सगळ्या सुविधा प्रत्येक सेक्टर निहाय जवळपास त्या निर्माण होत आहेत. खरं तर आताही मुख्य रस्त्याचं काम चालू आहे. काहीशी सकाळी संध्याकाळी ट्रॅफिकची अडचण होते, पण या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कळंबोली वासियांच्या विकासाची जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात आली पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही काम करते आहे. अमर पाटील असतील, आमचे सर्व मंचावरचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी असतील, ती सारी मंडळी मिळून काम करते आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीवरती सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा वाढीस लागलेला आहे. आणि त्यामुळं त्याची परिणती आता अशी होत चाललेली आहे की भारतीय जनता पार्टीला अधिकाधिक सहकारी या ठिकाणी जोडले जात आहेत. आणि म्हणूनच आता अगदी काही दिवसांपूर्वी आपल्या या पनवेल महापालिकेचेच विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या बरोबरीनं त्यांचे सहकारी म्हणून या ठिकाणी रविशेठ भगत आहेत, नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 आहेत, आमच्या सरस्वतीताई आहेत किंवा अन्य त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद ही अधिकाधिक वाढत चाललेली आहे. ही वाढणारी ताकद भारतीय जनता पार्टीला निवडणुकीमध्ये काहीतरी मिळवायचं आहे म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख करतोय असं नाही, तर या वाढणाऱ्या ताकदीच्या आधारे सर्वसामान्य नागरिकाच्या दैनंदिन जीवनामधल्या अडचणी या दूर झाल्या पाहिजेत, त्यांना अधिकाधिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पनवेल महापालिकेच्याकडे जो पाठपुरावा करायचा आहे तो राज्य सरकारच्याकडे आणि महापालिकेच्याकडे आम्ही सारी मंडळी म्हणून करतोय. आज अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. जेव्हा केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे, राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे, त्यावेळेला विकास आणि विकासाचीच परिभाषा संपूर्ण देश बोलतोय, महाराष्ट्र बोलतोय. आणि त्याचं प्रतिबिंब पनवेलच्या, कळंबोलीच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तुम्ही पाहू शकता अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प या परिसरामध्ये सुरू झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे विद्यार्थी तुम्ही जेव्हा 10वी 12वी आज होताय, तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट होणार आहात, ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या शोधासाठी, व्यवसाय करण्यासाठी कळंबोली पनवेलचा फार लांब जायची गरज नाही, तर विकासाच्या संधी तुमच्या दारावरती या ठिकाणी जात होतावते तुमचं की विकासाची संधी ती तुम्ही साधली पाहिजे. आणि यासाठी म्हणून अनंत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संधी आपल्या परिसरामध्ये निर्माण होत आहेत. मग JNPTचे 4 पोर्ट झालेले आहेत, त्या JNPTच्या 4 पोर्टला जोडणारा डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर JNPT पासून दिल्ली पर्यंत या ठिकाणी बनतोय, हरियाणा पर्यंत बनतोय. आज दिल्ली पासून मुंबई पर्यंत येणारा हायवे, हा हायवे JNPT पर्यंत जोडला जातोय. अटल सेतू मुंबई पासून पनवेलला जोडला गेलेला आहे. आणि लवकरच मल्टीमोडल कॉरिडॉर सुद्धा या JNPTच्या समोरून या ठिकाणी जाणार आहे. विमानतळ अगदी 2 महिन्यामध्ये सुरू होईल. त्या विमानतळाच्या मुळे वेगवेगळे उद्योग आपल्या परिसरामध्ये येतील. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये या ठिकाणी वेगळी एक नवी इंडस्ट्री ती सुद्धा या ठिकाणी सुरू होते. आणि अशाच पद्धतीनं आज काल आपण पाहिलं असेल की एअरपोर्टच्या अंतरावरती कुठेतरी एज्युकेशनल सिटी येते, कुठेतरी मेडिकल सिटी येते, कुठे इंडस्ट्रियल अशा पद्धतीची सॉफ्टवेअर
अशा पद्धतीची सिटी येते. हा सगळा विकास या ठिकाणी होतोय. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे तर सतत आपल्या या परिसरामध्ये नैना हे शहर वसणार आहे, आपल्या परिसरामध्ये तिसरी मुंबई वसणार आहे याचा उल्लेख करत राहतात. विकासाच्या इतक्या मोठ्या प्रमाणातील संधी या कधी नव्हे इतक्या या आपल्या सगळ्या परिसरात येतात. याला कारण विकासाचं आपलं असलेलं पोटेन्शियल, आपल्या परिसराचं असलेलं पोटेन्शियल हे माननीय मुख्यमंत्र्यांनी ओळखलंय, माननीय पंतप्रधानांनी ओळखलंय. आणि या सगळ्याचा सगळ्यात जास्त फायदा तरुण पिढीला होणार आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी केवळ तुमच्या हातामध्ये एखादा गुच्छ देणार नाही, केवळ तुम्हाला एखादं सर्टिफिकेट देणार नाही, तर खऱ्या अर्थानं तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुद्धा काम करते. आणि त्यामुळे अशा या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज तुमचा सत्कार हा या ठिकाणी होतोय याचा आम्हाला सर्वांनाच मनापासून आनंद आहे. आज आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आपण साऱ्या मंडळींनी पार पाडलाय. तुमचं अभिनंदन करत असताना भविष्य काळामध्ये तुमच्या हातातून अधिकाधिक यशस्वी कामगिरी होत राहोत आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच या ठिकाणी आपल्या परिवाराला अभिमान वाटेल अशी कामगिरी करता येऊ यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.